नमस्कार. माझे नाव पंजेवाले मोहम्मद अझरुद्दीन. माझ्या शाळेचं नाव आहे कै द्वारकाबाई साहेबराव कांबळे महानगरपालिका मुलांची मराठी शाळा, विनायकनगर, सोलापूर. शिक्षकांसाठी असलेल्या स्पर्धांमध्ये हॅकेथॉन स्पर्धा प्रकारामध्ये मी भाग घेतो आहे. या स्पर्धा प्रकारातल्या तिसऱ्या क्रमांकावरती असलेला जो विषय आहे शिक्षण आणि कौशल्य विकास, या विषयाला अनुसरून शेवटचा घटक आहे परीक्षेसाठी कागदविरहित व सुरक्षित परीक्षा प्रणाली. तर मी ऑनलाईन एक्झामिनेशन सिस्टीम एक प्रोजेक्ट बनवलेला आहे आणि हा प्रोजेक्ट घेऊन मी या स्पर्धेमध्ये भाग घेतो आहे आणि त्याचंच सादरीकरण करण्यासाठीच हा मी व्हिडिओ शूट करतो आहे. तर हा जो माझा प्रकल्प आहे हा वेब बेस्ड प्रकल्प आहे. तर हा माझा वेब पेजचा इंडेक्स पेज आहे. तर इथं सुरुवातीला आपण ॲडमिन पॅनल आणि स्टुडंट लॉग इनचे 2 सेक्शन आपल्याला पाहायला मिळतात. तर ॲडमिन पॅनलमध्ये काय काय आपण करू शकतो याच्याबद्दल थोडक्यात माहिती सांगतो नाही, डायरेक्ट मी स्टुडंट लॉग इनकडे जातो आहे. ॲडमिन पॅनलमध्ये ॲडमिन हा विद्यार्थ्यांना ॲड करू शकतो, परीक्षा सेटअप करू शकतो, शेड्यूल्ड करू शकतो आणि परीक्षेमध्ये क्वेश्चन ॲड करू शकतो. वेगवेगळ्या विषयाला अनुसरून ह्याच्यामध्ये आपण परीक्षा ॲड करू शकतो. एक थोडक्यात मी इथं आपल्याला दाखवतो. ॲडमिनच्या अकाउंटला मी लॉग इन करतो आहे. तर हा ॲडमिनचा डॅशबोर्ड आहे. डॅशबोर्डमध्ये आपण पाहू शकतो स्टुडंट सेक्शन आहे. याच्यामध्ये सगळे स्टुडंट मला दिसतील. यातून मी त्यांना त्यांचं लॉग इन एनेबल डिसेबल करू शकतो अशा प्रकारे. त्यानंतर सब्जेक्ट्स आहेत. इथं वेगवेगळे सब्जेक्ट आपण ॲड करू शकतो. मी तात्पुरत्या स्वरूपात एवढे सब्जेक्ट ॲड करून ठेवलेले आहेत. त्यानंतर क्वेश्चन बँक आपल्याकडे क्वेश्चन बँक आहे. परीक्षेसाठी लागणारे जे क्वेश्चन्स असतात ते क्वेश्चन्स आपण इथनं ॲड करायचे. ते ॲड करण्यासाठी इथे बटन आहे. त्यानंतर एक्झामचा पेज आहे. इथून आपण नवीन एक्झाम तयार करू शकतो. त्यानंतर त्या एक्झाममध्ये ते किती ड्युरेशन किती असेल, किती क्वेश्चन्स असतील आणि त्याचं शेड्यूल्ड काय असेल, कुठला विषय असेल, या सगळ्या संदर्भात एक्झाम क्रिएट केल्यानंतर त्यामध्ये आपण त्याला प्रश्न जोडायचे आहेत. त्यानंतर रिझल्ट सेक्शन आहे. इथे खाली आपण रिझल्ट पाहू शकतो, फिल्टर करू शकतो. तर आपण स्टुडंट आता सध्याला कुठलीच परीक्षा कोणी दिली नसल्याकारणाने रिझल्ट सेक्शनमध्ये काही दिसत नाही आहे. तर मी स्टुडंटचं लॉग इन करण्यासाठी स्टुडंट पेजवरती येतो आहे आणि हा पाटील नावाचा विद्यार्थी आहे, याच्या नावाने मी लॉग इन करतो आहे. तर स्टुडंट पॅनलला लॉग इन केल्यानंतर आपल्यासमोर हा स्टुडंटचा डॅशबोर्ड दिसतो आहे. स्टुडंटच्या डॅशबोर्डमध्ये आपल्याला पाहायला मिळतं की लेफ्ट साईडला नेव्हिगेशन बार आहे. हा डॅशबोर्ड आहे. एक्झाम रिझल्ट, डेमो एक्झाम, प्रोफाईल, टेस्टिंग, लॉगआउट अशा प्रकारचे वेगवेगळे बटन्स इथं आपल्याला पाहायला मिळतात. डॅशबोर्डवरती सुरुवातीला लाईव्ह एक्झाम, जे एक्झाम आता मी घेऊ शकतो किंवा एक्झामला डायरेक्ट मी सोडवू शकतो. ही एक्झाम आता लाईव्ह एक्झाम आहे, ती एकच एक्झाम इथं दिसते. त्यानंतर अपकमिंग एक्झाम आहे, जी की ते भविष्यामध्ये येणार आहे. म्हणजे 9 तारखेनंतर ही जी एक्झाम आहे ती लाईव्ह होणार आहे. आणि आतापर्यंत कम्प्लिटेड एक्झाममध्ये 0 दाखवतो आहे, कारण या विद्यार्थ्याने आत्तापर्यंत कुठलीही परीक्षा सोडवलेली नाही. तर इथून मी डायरेक्ट माझे माय एक्झाम्समध्ये जाऊ शकतो आणि एक्झाम स्टार्ट करू शकतो. किंवा इथं पाहायला मिळतं आपल्याला सराव चाचणीसाठी परीक्षा जी आहे ती 6 दिवसानंतरनं ही लाईव्ह होणार आहे. म्हणजे ही अपकमिंग एक्झाम आहे आणि ही अवेलेबल एक्झाम आहे, जी की मी इथनं डायरेक्ट सोडवू शकतो. तर सोडवण्याच्या पूर्वी ह्या कार्डमध्ये त्या एक्झामची पूर्ण माहिती मिळते. मराठी विषयाची परीक्षा आहे, 10 गुण आहेत आणि 20 मिनटं याला कालावधी आहे. आणि 2 नोव्हेंबर 2025ला ही परीक्षा चालू झालेली आहे आणि 22 नोव्हेंबरपर्यंत वेळ आहे. याच्या दरम्यान आपण ही परीक्षा अटेंड करू शकतो. जर 22 नोव्हेंबरच्या नंतरनं जर आपण हे परीक्षा अटेम्प्ट करायला गेलो तर आपल्याला हे अटेम्प्ट करता येणार नाही. तर स्टार्ट एक्झाम हा बटन आहे, मी याच्यावरती क्लिक करतो आहे. स्टार्ट बटनवरती क्लिक केल्यानंतरनं एक्झाम संदर्भात असलेले इन्स्ट्रक्शन्स मला इथं पाहायला मिळतात आणि खाली इथं स्टार्ट एक्झामचं बटन आहे. किंवा बॅक मला जर जायचं असेल तर बॅकचं पण बटन मला इथं आहे. कधी कधी काय होतं, एक्झाम ह्या पेजवरती आल्यानंतर ॲक्सिडेंटली जर स्टार्ट एक्झामचं जर बटन क्लिक केलं तर एक्झाम स्टार्ट होण्याची शक्यता असते.
जर विद्यार्थी तयार नसेल एक्झाम देण्यासाठी तरी पण जर चुकून हा जर बटन दाबला गेला तर त्याला परीक्षाला सामोरे जावं लागू नये म्हणून आपण इथं एक चेकबॉक्स दिलेला आहे. विद्यार्थ्याला इथं आपण इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत काय करायचं आणि काय नाही करायचं आहे. त्यानंतरनं जर विद्यार्थी परीक्षा घेण्यासाठी तयार असेल तर तो इथं चेकबॉक्सवरती आय ॲग्री म्हणून स्टार्ट एक्झामवरती क्लिक करू शकतो. मी आता स्टार्ट एक्झाम करतो आहे. आता स्टार्ट एक्झाम केल्यानंतर हा एक्झामचा मेन इंटरफेस इथं आलेला आहे. तर याच्यामध्ये काय काय वैशिष्ट्य आहेत तर राईट साईडला कॉर्नरला टायमर आहे, काउंटडाऊन टायमर. आपली जी ही परीक्षा होती ही 20 मिनिटाची होती. तर इथं सध्याला आता हे कमी 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 होत 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 शून्याला येणार आहे. आणि जर 20 मिनटं पूर्ण झाले आणि मला हे सगळे प्रश्न सोडवता आले नाहीत तर एक्झाम जे आहे ते ॲटोमॅटिकली सिस्टीम सबमिट करणार आहे. तर त्या टायमरच्या खाली इथं एक क्वेश्चन नावाचा एक कार्ट दिसतो आहे. क्वेश्चन पॅलेटमध्ये 1 ते 10 प्रश्न इथं आहेत. जो प्रश्न आपल्याला डिस्प्ले होतो आहे त्या क्रमांकाचा प्रश्न त्याचा जो नंबर आहे तो हायलाइटेड होतो या रंगाने. तर सध्याला 1 नंबर हायलाइटेड आहे मीन्स की प्रश्न क्रमांक पहिला आपल्या परीक्षेतला प्रश्न क्रमांक पहिला आपल्याला शो होतो आहे. आणि इथं प्रश्न दिलेला आहे. प्रश्नाच्या खाली 4 पर्याय आहेत आणि त्याच्या खालीही 2 बटन आहेत, एक प्रिव्हियस आणि एक नेक्स्ट. आणि इथं क्वेश्चन पॅलेटमध्ये डायरेक्ट कुठल्याही क्वेश्चनवरती विद्यार्थी जंप करू शकतो. जर मला हा पहिला प्रश्न येत नाही आहे, मला डायरेक्ट 4थ्या प्रश्नावरती जर जायचं असेल तर मी इथं जर 4थ्याला क्लिक केला तर आता बघू शकतो की आपण 4था प्रश्न जो आहे तो सिलेक्टेड झालेला आहे आणि तो 4था प्रश्नच इथं डिस्प्ले होतो आहे आणि त्याचे 4 पर्याय आपल्याला इथं पाहायला मिळतात. अशा प्रकारे विद्यार्थी हव्या त्या क्वेश्चनवरती एखादा प्रश्न मला येत नसेल तर तो प्रश्न स्किप करून तो पुढच्या प्रश्नाला जाऊ शकतो आणि सर्वात शेवटी जे राहिलेले प्रश्न आहेत तो सोडू शकतो. तर मी सुरुवात इथून करतो आहे 1 नंबर प्रश्नापासून. 1 नंबरवरती मी क्लिक केलेला आहे. 1 नंबर माझा सिलेक्टेड झालेला आहे आणि 1 नंबरचाच प्रश्न मला आता डिस्प्ले होतो आहे. ती गाणे गाते या वाक्यातील गाते कोणता शब्द आहे? पर्याय क्रमांक 1 नाम, पर्याय क्रमांक 2 सर्वनाम, पर्याय क्रमांक 3 क्रियापद आणि पर्याय क्रमांक 4 विशेषण. गाते हे क्रियापद आहे त्यामुळे प्रश्न क्रमांक 3 मी ते सिलेक्ट करतो आहे. जसे मी याच्यावरती जसं क्लिक करेन तर ह्या 1 नंबरचा जो प्रश्न आहे ह्याचा बॅकग्राऊंडचा कलर जो आहे तो चेंज होणार आहे. जर मी आता सध्याला सिलेक्टेड कुठलंच उत्तर सिलेक्टेड नसल्याकारणानं हा प्रश्न सिलेक्टेड आहे म्हणून हा कलर दिसतो आहे. तर मी क्रियापद या पर्यायावरती क्लिक करतो आहे. जसं मी पर्याय क्रमांक 3 वरती क्लिक केलं त्याचप्रमाणे हा जो 1चा बॅकग्राऊंड कलर आहे तो चेंज झालेला आहे. त्यानंतर मी नेक्स्ट बटन दाबतो आहे. नेक्स्ट बटन दाबल्यावर मी दुसऱ्या प्रश्नावरती आलेलो आहे आणि दुसरा प्रश्न सिलेक्टेड आहे हे दर्शवण्यासाठी त्याचा दुसऱ्याचा कलर चेंज झालेला आहे. तर पुढचा प्रश्न माझा असा आहे आणि त्याचप्रमाणे इथं क्वेश्चन आउट ऑफ कितवा क्वेश्चन आहे आउट ऑफ 10 सेकंड क्वेश्चन इथं डिस्प्ले होतो आहे, इथं दर्शवतो आहे आणि ह्याच्या खाली इथं क्वेश्चन पॅलेटमध्ये ॲन्सर्ड क्वेश्चन्स दाखवतो आहे. 10 पैकी 1 क्वेश्चन दिलेला आहे आणि प्रोग्रेस बार इथं दाखवते आहे. आणि त्याचप्रमाणे खाली इथं सबमिट बटन देखील आहे. सबमिट बटनवरती जर क्लिक केला तर ॲक्सिडेंटली कधी कधी काय होऊ शकतं की गडबडीमध्ये इथं क्लिक करण्याऐवजी गडबडीमध्ये चुकून जर इथं क्लिक झाला तर सबमिट एक्झाम होऊ नये त्यासाठी आपण त्याला एक वॉर्निंग मेसेज इथं शो केलेला आहे. तू फक्त एकच प्रश्न सोडवलेला आहास 10 पैकी, जर तुला सबमिट करायचं आहे का असं सिस्टीम विचारतं आहे आणि त्यानंतर पुन्हा जर सबमिट एक्झामवरती मी क्लिक केलं तरच माझी एक्झाम सबमिट होणार आहे, अन्यथा एक्झाम सबमिट होणार नाही. तर मी ते कॅन्सल करतो, याला सध्याला चुकून झालेलं आहे असल्या कारणानं. तर प्रश्न क्रमांक 2 मी याच्यावरती जातो आहे. एका घड्याळात 3 वाजले आहेत, 90 मिनिटानंतरनं काटे कुठे असतील असा हा प्रश्न आहे. हा बुद्धिमत्ता विषयाशी निगडीत असलेला प्रश्न आहे. मी प्रश्न ॲड करताना सगळ्याच विषयाचे प्रश्न ॲड करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे मराठी विषयाचं जरी पेपर असलं तरी हे प्रश्न त्याच्यामध्ये आलेला आहे. घड्याळात 3 वाजले आहेत आणि 90 मिनिटानंतरनं काटे, त्या घड्याळातले काटे कुठे असतील या प्रश्नाचं बरोबर उत्तर 4:30 आहे. परंतु मी एक मुद्दाम चुकीचा प्रश्न इथे घेतोय. ओके, तर दुसरा प्रश्न माझा सिलेक्टेड आहे त्यामुळे मी आता नेक्स्ट क्वेश्चन करतोय.
आता तिसरा प्रश्न माझ्यासमोर आलेला आहे. एका चौरसाची बाजू 10 सेंटीमीटर आहे, त्यात तितकाच लांबीचा व रुंदीचा आयत बसवला तर कोणत्या आकृतीचे क्षेत्रफळ जास्त असेल, असा हा प्रश्न आहे. तर इथं क्षेत्रफळ विचारलेलं आहे. दोन्ही आकृत्यांचं क्षेत्रफळ कुठलं जास्त असेल आणि कुठलं कमी असेल. तर चौरसाचं जास्त असेल, आयताचं जास्त असेल, दोन्हीचं समान असेल किंवा सांगता येणार नाही. दोन्हीचं समान असणार आहे, त्यामुळे मी इथं 3 नंबरचं उत्तर सिलेक्ट करतो आहे. तिसरा माझा प्रश्न सोडवण्यात आलेला मी सोडवलेला आहे, त्यामुळे इथे तिन्हीचा कलर चेंज झालेला आहे. आम्ही पुढच्या प्रश्नावरती जातो आहे. प्रश्न क्रमांक 4. खालील चित्रात दाखवलेले साधन कोणते आहे? दुर्बीण आहे, सूक्ष्मदर्शक आहे, थर्मामीटर आहे किंवा प्रिझम आहे? तर याचं उत्तर दुर्बीण सूक्ष्मदर्शक आहेत. मी पर्याय क्रमांक 2 सिलेक्ट करतो आहे. त्यानंतर नेक्स्ट करतो आहे. प्रश्न क्रमांक 5 वरती मी आलेलो आहे. ओझोन थर आपल्याला कशापासून संरक्षण देतो? कार्बन डायऑक्साईडपासून, पावसापासून, सूर्याच्या अल्ट्राव्हायलेट किरणांपासून, ध्वनीपासून. तर याचं उत्तर पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट दाखवतोय. खालीलपैकी कोणती प्रक्रिया वनस्पतींमध्ये अन्न तयार करण्यासाठी आवश्यक आहे? श्वसन प्रक्रिया, प्रकाश संश्लेषण, सर्जन किंवा पचन? प्रकाश संश्लेषण याचं उत्तर बरोबर आहे, परंतु मी तो जाणून बुजून पचन हे पर्याय सिलेक्ट करतोय. नेक्स्ट. खालील चित्रात दाखवलेली प्रक्रिया कोणती आहे? आता हा जो प्रश्न आहे हा चित्रावरती आधारित प्रश्न आहे. ही जी सिस्टीम आहे या सिस्टीममध्ये चित्रावर आधारित प्रश्नांचा समावेश देखील आपल्याला करता येतो. हे शो करण्यासाठी हा प्रश्न मी इथे घेतलेला आहे. हा जो चित्र आहे प्रश्नामध्येच इन्क्लूड आहे, म्हणजे प्रश्नामध्ये इन्क्लुडेड आहे. पण तो पुढे आपण पाहू, उत्तरांच्या पर्यायामध्ये देखील आपण चित्रांचा समावेश करू शकतो. तर सध्याला खालील चित्रात दाखवलेली प्रक्रिया कोणती आहे? तर बाष्पीभवन, थंड होणे, दहन होणे किंवा संघनन होणे. तर हे दहन बरोबर उत्तर मी त्याला क्लिक करतोय. 8वा प्रश्न आहे. वीज निर्माण करणारे केंद्र प्रामुख्याने कुठे असतात? धरणाजवळ. नेक्स्ट. खालीलपैकी कोणते अक्षर आरशात सुद्धा तसेच दिसेल? याचं उत्तर एच आहे. मगाशी मी तुम्हाला म्हणत होतो की मगाशीचा जो प्रश्न होता आपला तो चित्रावरती आधारित होता आणि तो चित्र जे आहे ते प्रश्नामध्ये समाविष्ट होता, परंतु या प्रश्नामध्ये मात्र आपल्याला उत्तराचे जे पर्याय आहेत ते चित्राच्या स्वरूपात दिसतात. हे जरी अक्षर असले तरी पण हे चित्र आहेत. ह्याच्या पर्यायाच्या जागेला आपण दुसरे चित्र देखील ठेवू शकतो. तर मी एच सिलेक्ट करतोय. क्वेश्चन 9 ॲन्सर्ड झालेला आहे. आपण इथे पाहू शकतो की आउट ऑफ 10 9 क्वेश्चन मी काय केलेले आहेत, सोडवलेले आहेत. आणि शेवटचा क्वेश्चन माझा आहे. नेक्स्ट करतोय. आम्ही शाळेत जातो या वाक्यातील आम्ही कोणता शब्द आहे? आम्ही हे सर्वनाम आहे. तर माझे सगळेचे सगळे प्रश्न सोडून झालेले आहेत. जर एखादा प्रश्न अनुत्तरित असेल तर त्याचा रंग हा असा चेंज होणार नाही आहे. तर इथं खाली पण इथं दाखवते की 10 पैकी 10 ॲन्सर्ड केलेले आहेत. आता मात्र आपण पेपर सबमिट करण्यासाठी तयार आहोत. तर एकदा रिव्हिजन जरी करायचं असेल तर आपण पुन्हा एकदा चेक करू शकतो. पुन्हा ते क्वेश्चन अनॲन्सर्ड करून त्यावरती जाऊन आपण पाहू शकतो की बाबा माझं उत्तर, मी दिलेला जो उत्तर आहे तो बरोबर आहे की चुकीचा आहे, अशा प्रकारे. त्यानंतर मी फायनल बटनावरती येतो आणि सर्वनाम, आम्ही शाळेत जातो, आम्ही कोणता शब्द आहे? सर्वनाम. याला मी क्लिक केलेलं आहे आणि सिलेक्ट केलेलं आहे आणि मी सबमिट एक्झाम दाबतो आहे. मला एक वॉर्निंग मेसेज येतो आहे. कन्फर्म करायला मला विचारतं आहे की 10 पैकी 10 प्रश्न तुम्ही सोडवलेला आहात आणि एकदा तुम्ही प्रश्न सबमिट केलात तर पुन्हा तुम्हाला उत्तरं बदलता येणार नाहीत. मी सबमिट करतो आहे आणि इथं टाइमर पण तुम्ही पाहू शकता की अजून 11 मिनटं माझे बाकी आहेत. जर मला इच्छा असेल तर मी सबमिट करू शकतो किंवा थांबू शकतो. ओके. तर मी सबमिट करतो आहे. सबमिट एक्झाम. आता एक्झाम सबमिट झाल्यानंतर ना इथं एक इन्फॉर्मेशन मला डिस्प्ले होते. एवढ्या तारखेला एवढ्या वेळेला तुम्ही ही परीक्षा दिलेली आहात आणि त्यानंतर ना रिझल्ट सेक्शनवरती मला जायचं आहे. इथं डॅशबोर्डवरती आपण पाहू शकतो की सुरुवातीला लाईव्ह एक्झाममध्ये एक एक्झाम मला दाखवत होती आणि एक अपकमिंगमध्ये होतं, शेड्यूल्डमध्ये, आणि कम्प्लिटेडमध्ये 0 होतं. परंतु आता आपण एक एक्झाम सोडवलेली आहे त्या कारणाने कम्प्लिटेडमध्ये एक आकडा आलेला आहे
आणि आपण आता डायरेक्ट व्ह्यू रिझल्टच्या पेजवरती जाऊ शकतो. मला रिझल्ट पाहण्यासाठी मला इथून देखील जाता येईल किंवा रिझल्ट सेक्शनमध्ये जाऊन देखील मी रिझल्ट पाहू शकतो. रिझल्टवरती दाबल्यानंतर ना एक टेबल आहे, त्या टेबलमध्ये एकूण सगळे परीक्षा मला इथं दिसणार आहेत. तर मी एकच परीक्षा आतापर्यंत सोडवलेली आहे, त्यामुळे 10 प्रश्नांची ही परीक्षा होती. त्या परीक्षेचं नाव प्रात्यक्षिकेसाठी नमुना परीक्षा, विषय मराठी, नोव्हेंबर 2, 8:04 मी सबमिट केलेली आहे. आणि माझा स्कोअर जो आहे 20पैकी 16 बरोबर, 20 मार्कांपैकी 16 मार्क मला पडलेले आहेत. आपला प्रत्येक प्रश्न जो होता तो 2 मार्कासाठी होता आणि त्याची टक्केवारी पण तिथं दर्शवित आहे आणि स्टेटस पास आहे. तर मला ह्या परीक्षेचं आणखीन विश्लेषण करण्यासाठी किंवा जाणून घेण्यासाठी कुठले उत्तर माझे बरोबर होते किंवा कुठले चुकले होते, त्यासाठी व्ह्यू हा बटन आहे, यावरती क्लिक केल्यावर मला एक्झाम रिझल्ट आणि एक्झामचं नाव मला इथं डिस्प्ले होतं. एकूण प्रश्न मी अटेम्प्ट केलेले 10 होते. 10पैकी 10 प्रश्न मी सगळे सोडवलेले आहेत. आणि त्यानंतर मग करेक्ट ॲन्सरमध्ये काहीतरी गडबड झालेली आहे. 10पैकी 0 करेक्ट झालेले आहे. 20पैकी 16 मार्क्स मला पडलेले आहेत. 80% आहे आणि घेतलेला वेळ जे आहे ते 9 मिनिटे आहे. स्टेटस याचा आहे पासड. ओके, हे जे आहे याच्यामध्ये थोडीशी करेक्शन आहे, मी नंतर करून घेईल. करेक्ट आंसर्स इट शुड बी 10 आउट ऑफ 10 है ना? नहीं, 10 आउट ऑफ 10 नहीं. कितने सही दिए थे मैंने? 8 सही दिए थे, तो यहाँ पे 8 आना चाहिए. ओके, आई विल फिक्स इट लेटर. ती गाणे गाते या वाक्यातील गाणे गाते कोणता शब्द आहे? हा जो माझा प्रश्न होता हा बरोबर होता, म्हणून इथं प्रश्न क्रमांक 3 वरती बरोबरचं साईन आलेलं आहे, पेज आहे आणि टिक पण आहे. मी दिलेलं उत्तर हा आहे आणि त्या प्रश्नाचं एक्सप्लेनेशन पण इथे दिलं आहे. गाते ही कृती दाखवते म्हणून ते क्रियापद आहे. एक दुसरा प्रश्न आहे, एका घड्याळात 3 वाजले आहेत, 90 मिनिटांनंतर काटे कुठे असते? तर याचं बरोबर उत्तर जे आहे 4:30 जे बरोबर उत्तर आहे. परंतु आपण जाणून बुजून ह्याचं उत्तर चुकीचं दिलं होतं, म्हणून हे आपण दिलेलं उत्तर आहे म्हणून हे इनकरेक्ट दाखवत आहे. आणि इथं वरती जर आपण पाहिलं की इनकरेक्ट आन्सर आहे असं दाखवत आहे आणि 2पैकी 0 मार्क आपल्याला ह्या प्रश्नाला मिळालेले आहेत. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आपलं चुकलेलं आहे असं विद्यार्थ्याला समजतं आहे. आणि त्यानंतर इथं खाली त्याचं एक्सप्लेनेशन पण देण्यात आलेलं आहे. अशाच प्रकारे सर्व प्रश्नांची बरोबर उत्तर कुठले आहेत, किंवा मी जर चुकला असेल, हा जो प्रश्न, आणखीन एक प्रश्न मी चुकलेला होता, कुठला होता तो? हा. तर खालील प्रश्न क्रमांक 6, खालीलपैकी कोणती प्रक्रिया वनस्पतींमध्ये अन्न तयार करण्यासाठी आवश्यक आहे? या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर होतं प्रकाश संश्लेषण, परंतु आपण पचन हे उत्तर दिलेलं आहे. आपण दिलेलं उत्तर चुकीचं आहे म्हणून इथं सिस्टीम आपल्याला इथं शो करते की आपण दिलेलं उत्तर चुकीचं आहे आणि त्याचं एक्सप्लेनेशन. असा एखादा प्रश्न विद्यार्थी जर चुकला असेल तर तो इथे एक्सप्लेनेशनमध्ये जाऊन तो पाहू शकतो. अशा प्रकारे विद्यार्थी सराव करू शकतात आणि स्पर्धा परीक्षांसाठी ही सिस्टीम अत्यंत उपयुक्त आहे असं मला वाटतं आहे. आणि या सिस्टीमचा वापर करून आपण शाळा स्तरावरच नव्हे तर केंद्र स्तरावरती किंवा तालुका स्तरावरती देखील एकाच वेळेला भरपूर विद्यार्थ्यांचं आपण परीक्षा घेऊ शकतो आणि रिझल्ट देखील लगेच आपल्याला बनवता येईल. त्यामध्ये एक मिनिट, रिझल्ट सेक्शनमध्ये इथं डाउनलोडचं देखील ऑप्शन आहे. डाउनलोडला क्लिक केल्यावर अशा प्रकारे आपल्याला त्या विद्यार्थ्याचं सर्टिफिकेट, म्हणजे हा एक नमुना काय म्हणतो आपण सर्टिफिकेट आहे. याच्यामध्ये स्टायलिंग वगैरे अजून करायचं बाकी आहे. वेळ कमी असल्याकारणाने मी हे काही करू शकलेलं नाही आहे. याच्यामध्ये काही बग्स पण आहेत, जसे की मला आत्ता इथं लाईव्ह शूट करतानाच मला दिसलं की कुठे इथे करेक्ट आन्सर जे आहे ते 10पैकी 0 दाखवत आहे. तर हे एक बग आहे, मी हे फिक्स करणार आहे. अशा प्रकारे हे माझी सिस्टीम आहे. तर मला स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी परवानगी मिळावी अशी अपेक्षा करतो. धन्यवाद. इथंच थांबतो.